गरिबीमुळे म्हणे त्यानं देवालाच चोरलं. भाकरी मिळाली तिथंच मूर्तीवर डल्ला. चांदी चोर हैदराबादच्या स्वाधीन. छोट्या मुलांनाही केला चोरीचा वाटेकरी. महिन्याभरापूर्वी ज्या ज्वेलर्सच्या दुकानात कामाला लागला तेथेच ग्राहकाला देण्यासाठी चांदीची मूर्ती भरून ठेवलेली बॅग तरुणांनी पळवली. या प्रकरणी एका 24 वर्षीय तरुणासह 2 अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना रविवारी सकाळी हैदराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुनील सिंग शेरसिंग रावत, वय 24, राहणार मानवस, राजस्थान, हा महिन्याभरापूर्वी हैदराबाद येथील एका ज्वेलर्स दुकानात कामाला लागला. त्याने संधी साधूनच चांदीचा वस्तू भरलेली बॅग पळवली. याबाबत ज्वेलर्सच्या मालकाने हैदराबादमध्ये फिर्याद दिली. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा संशयित हा रेल्वेतून जात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच हैदराबाद पोलिसांनी गुलबर्गा रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. तोपर्यंत रेल्वेने गुलबर्गा स्टेशन सोडले होते. यामुळे ही माहिती सोलापूर रेल्वे पोलिसांनी मिळाली. माहिती मिळताच रेल्वे पोलीस व लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 20 किलो 300 ग्राम चांदीच्या विविध देवतांच्या मूर्ती जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी GRPचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, RPFचे पोलीस निरीक्षक सतीश विधाते, PSI सिंग, SSI संजय जाधव, दिलीप लोकरे, महाजन पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे, प्रकाश जिराळ, संतोष सावळी तसेच LCBचे PSI दत्तात्रय वाघमारे, विजय कांबळे, सरोजिनी हालेले यांनी केली. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.